हे नमस्ते गाइस, गुड मॉर्निंग. दिस इज सौरभ जाधव व्लॉग्स. तर आज आहे कॉलेजला सुट्टी आणि सध्या दुपारचे 12 वाजता आहेत. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. पहिल्याने सगळं सामान आणलंय, चला पटापट बनवायला सुरुवात करूया. हे बघा, इथे सगळे आम्ही मसाले आणले. इथे खडे मसाले आहेत, बिर्याणी मसाला आहे, दही आहे आणि इथे कोथिंबीर वगैरे आणले. इथे चिकन आहे, हे आपण मॅरिनेट करायला ठेवूया. वीस मिनिटांसाठी आता हे चिकन मॅरिनेट व्हायला ठेवूया. चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण कांदा, लसूण, अद्रक हे सगळं कापून घेऊया आणि अद्रक लसूणची पेस्ट बनवूया. चला. कांदे कापताना अशी हालत होते बघा, डोळ्यातून पाणी पूर्ण. इथे आपण अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट बनवून घेतली. आता हे जे कांदे आहेत ते कट करून घेऊया. बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहेत हे खडे मसाले. सो मी आता हे पटापट काढून घेतो आणि मग हे आपल्याला कुटायचे आहेत आणि मग बिर्याणी बनवायला स्टार्ट करायचे. खडे मसाल्यासाठी आपण घेतो थोडीशी मिरी, लवंग, थोडीशी दालचिनी जी की मी केरळवरून येताना आणली होती, थोडीशी इलायची, ही पण मी केरळवरून येताना आणली होती. हे बघा, आता हे आपल्याला कुटून घ्यायचंय. इथे पण काही खडे मसाले आहेत, हे पण टाकूया आपण. चला, आपण करतोय सुरुवात चिकन बिर्याणी बनवायला. आपण यूज करतोय घी. वा, तूप गरम झालं. आता आपण ऍड करतोय ह्यात खडे मसाले. हे आपण तळून घेणार आहोत ब्राऊन, आणि हे कांदे पण आपण प्रॉपर ब्राऊन करणार आहोत. धीमी आचेवर आपण कांदा फ्राय करतोय, कारण तेव्हा जो मसाल्याचा स्वाद आहे तो कांद्यामध्ये उतरून जाणार. हा, मी फर्स्ट टाइमच बिर्याणी स्टार्ट करतोय, पण मी बरेच व्हिडिओज बघतो फेसबुकवर, युट्यूबवर, म्हणून मी आता करतोय. बघूया ते बनल्यानंतर टेस्ट बिर्याणी सारखीच लागते की नाही लागत. आता मी यात तेजपत्ता ऍड केलाय, जो की आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम साठी खूप चांगला असतो, म्हणून आपण जास्तीत जास्त तेजपत्ता ऍड केला पाहिजे. यात टाकूया आपण थोडंसं मीठ, जेणेकरून कांदा लवकर गळून जाईल. कांदा ब्राऊन होईपर्यंत इथे आपण राईस धुतोय, तो पण आपण शिजायला ठेवूया. इथे पण आपलं चिकन मस्तपैकी मॅरिनेट झालंय. हे बघा, वाव, कांदा ऑलमोस्ट ब्राऊन झालेला आहे. आता ह्यात ऍड करूया चिकन. आता आपल्याला हे चिकन 10 मिनिटं तरी आपण मिक्सअप करत राहायचंय. अजून आपण यात मसाले ऍड केले नाही आहेत. मसाले जेव्हा ऍड करू तेव्हा याची रंगत बघा तुम्ही खूप बदलून जाणार आहे. आणि त्याच्यासोबत आपण इथे राईस बॉईल करायला ठेवला. हा आपल्याला हाफ बॉईल करायचा आहे. इथे अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट केली होती. अद्रक लसूण शिवाय कोणत्याही पदार्थाची टेस्ट अधुरी राहते, म्हणून ते मॅन्डेटरी आहे. आपण यात पाणी ऍड केलं नाहीये तरी सुद्धा इथे पाणी सुटलंय. यात आपण बेसिक मसाले ऍड करतो. इथे बिर्याणी मसाला आहे, थोडीशी हळद घेतली आहे, इथे तिखट लाल मिरचीची पावडर आहे, इथे मीठ आहे. आधी आपण 1 चम्मच मीठ टाकलं होतं, आता मी 1.5 चम्मच मीठ घेतलंय. इथे थोडीशी कस्तुरी मेथी आहे. इथे आपला राईस पण 80% बॉईल झालाय. आता हा आपण यात ऍड करूया. इथे कांदा आपण पूर्ण लाल करून घेणार आहोत आणि मग भातावरती टाकणार आहोत. आता टाकूयात ह्यात कोथिंबीर. चला, फायनली आता आपण ह्यात ऍड करतोय आपण हाफ बॉईल केलेला राईस. मम्मी बनवते इथे रायता, हे बघा, आणि तिने येताना एवढे सीताफळ आणलेत, त्यापैकी हा एक खाते मी आता. चलो, फायनली आपली बिर्याणी बनवून रेडी झाली आहे. हे बघा भाई, किती सुंदर वाटतंय. आता हे पटापट याला टेस्ट करून सांगतो की कशी झाली ऍक्च्युअल मध्ये. हे बघा, आपण मस्त की प्लेटिंग केली आहे. चला टेस्ट करून मी सांगतो कशी झाली आहे. वाव, ऍक्च्युअली मध्ये बिर्याणी सारखी लागते टेस्ट. जेवण झालंय, आता पटापट चाय बनवूयात आणि लगेच आरेमध्ये थोडंसं चालायला निघूयात. त्यानंतर येऊन कंटिन्यू अभ्यासच करायचंय. उद्या आपला 3रा पेपर आहे. चला चाय बनवूया. चहा पिऊन मी आलो आरे कॉलनीमध्ये आणि अभिषेक समोर माझी वाट बघतोय कधीपासून. हा बघा, अभिषेक किती वेळ झाला थांबलाय. 5 मिनिटं झाले.
सध्या संध्याकाळचे 6:15 होते आणि आमच्या डोक्यावरती एवढे गरुड आहेत हे बघा, सगळे हवेत उडत आहेत का काय माहिती, तुम्हाला दाखवतो मी. बघा त्या साईडला पूर्ण हे जे दिसत आहेत हे कावळे वगैरे नाहीत, हे सगळे गरुड आहेत. हे बघा, हे बघा वरती बघा, वा समोर चंद्र बघा, पूर्ण चंद्र दिसतोय. सध्या संध्याकाळचे 7 वाजतात आणि आता आम्ही घराच्या इथे पोहोचत आलोय. अभिषेकला अजून शिड्या उतरून जायचं आहे. मी तुम्हाला दाखवतो कुठल्या शिड्या. हे बघा, हा आहे तो शिडीचा रस्ता. इथून आता अभिषेक पूर्ण खाली जाणार आहे. ते तुम्हाला लाईट वगैरे दिसत असेल तिथे. चल भाई, बाय 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 बाय. बाकी चंद्राला बघून खूप भारी वाटलं. हे बघा, तुम्हाला एवढं चांगलं दिसत नसेल पण प्रत्यक्षात चंद्राला बघायला खूप भारी वाटतंय आणि एक फील जो आहे रात्रीचा तो येतोय. बाकी मी आज नवीन शूज घातले होते. हे बघा, वाव, मम्मीने येताना केक आणलाय. चलो खाते. किती दिवसांनी केक खातोय. थँक्यू मम्मी, थँक्यू सो मच. केक खाऊन लगेच मला कपड्याच्या घडी करायची आणि लगेच आपल्याला जायचं आहे माळ्यावरती अभ्यासासाठी. बाबू पण माळ्यावरती चढलाय. काय रे आला माळ्यावर? काय करतोय तू? हे बघा, हे मी गावावरून लेवड्या आणल्या होत्या ते खातोय. कसं लागलं? आवडले का? बघा, सध्या आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलतो आणि आम्ही फक्त 3च जण आहे. बाकीचे 5 जण वाटतं गायब आहेत. हे कसं रे, गिटार वाजवून दाखव. कसरूने नवीन गिटार घेतलाय भाई, आज मागवलाय. ते आता दाखवते आपल्याला. काहीतरी कर ना 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 ना. चला अभ्यास करा. चलो बाय बाय. मित्रांनो, सध्या तर मी या व्लॉगला एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आजचा आपला फूड व्लॉगच झालाय. तर नक्की घरी चिकन बिर्याणी बनवायचे ट्राय करा. बरेच लोक व्हेजिटेरियन पण असतील, सो तुम्ही पनीर बिर्याणी असं काहीतरी ट्राय करा. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.